व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये आपले स्वागत आहे। तर या डिहायड्रेट मशीनबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। यांचे ॲडव्हर्टायझर आपल्याला माहिती देतील। नमस्कार मित्रांनो, मी शैलेश सोनवणे इको डिहायड्रेटमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण बघूया की शेतकरी आहेत त्यांच्या बाजारला शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, त्यामुळे जो फळ पालेभाज्या हे फेकून द्यावं लागतात किंवा अतिशय कमी दरात विकावं लागतात। मग त्यावर उपाय काय? तर त्यावर सगळ्यात मोठा उपाय आहे डिहायड्रेशन। डिहायड्रेशन म्हणजे ड्राईंग। आता ड्राईंग म्हणजे काय? ड्राईंग म्हणजे फळ आणि पालेभाज्यातले पाणी काढणे, आणि ते पाणी काढल्यामुळे तुमचे फळं पालेभाज्या हे वर्षभर टिकून राहू शकतात। त्यासाठी आम्ही बनवतो मशीन्स, ते असतात ड्रायर्स। आता बघू शकता ड्रायर जे आहेत सगळ्यात छोटे ड्रायर्स, सोलर ड्रायर्स पण आहेत। एकदम छोटे ड्रायर 7,500पासून सुरुवात होते। जर कुणाला दिवसभर काम करायचं आहे, दिवस रात्र काम करायचं आहे, हे छोटे घरगुती सिंगल फेजवर चालणारे ॲटोमॅटिक इलेक्ट्रिक मशीन। यामध्ये तुम्हाला प्रॉडक्टनुसार टेम्परेचर सेट करता येतं, यात तुम्हाला टाईम सेट करता येतं। प्रत्येक प्रॉडक्टच्या नुसार तुम्हाला टाईम टेम्परेचर सेट करता येतं। आणि थोडं जर तुम्हाला मोठी क्वांटिटी करायची आहे आणि थोडं कमर्शियली काम करायचं आहे तर हे आमचे ॲडव्हान्स ड्रायर्स आहे VF-Tech सिरीज। VF-Tech सिरीजमध्ये बघा काही तुमचे जाळीचे ट्रे येतील। बघा आता इथे मेथी वाळू घातली, हे जाळीचे ट्रे आहेत, तर ह्यातनं वरून खालून हवा लागणार आहे, हे ड्राईंग होणार। त्या पद्धतीचं इथे प्लेन ट्रे पण आहे आणि जाळीचे ट्रे पण आहे। इथे पण टेम्परेचर कंट्रोल, टाईम सिस्टम, आणि हे फुल्ली ऑटोमॅटिक पण आहे। इंटरनली सगळं स्टेनलेस स्टील आहे, जे की फूड ग्रेड असतं। मध्ये इन्सुलेशन आहे, त्यामुळे हीट बाहेर जाणार नाही। आता त्यानंतर बघू शकता की तुम्ही हे प्रॉडक्ट्स कुठले कुठले, जसं फळामध्ये तुम्ही ऑरेंज आहे, लेमन आहे, हळद आहे, चिकू आहे, किवी आहे, इव्हन कारले, बीटरूट आहे। तुम्ही बघू शकता कांदा वगैरे, कांद्याचे तुम्ही कलर बघा, एकदम सुंदर कलर तुम्हाला कांद्याचा मिळणार आहे। आणि तुमचे जर टोमॅटो असतील तर टोमॅटो पण जसेच्या तसे पूर्णपणे तुम्हाला कलर वगैरे मिळेल। आणि तुमच्या पालेभाज्या असतील मेथीसारख्या, ते बघा ही पूर्णपणे क्वालिटी मेंटेन आहे, रंग मेंटेन आहे, म्हणजे याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या ऑलमोस्ट मेंटेन असतात। आता बघू शकता त्यासाठी दुसऱ्या पण मशीन लागतात। ही आहे तुमची कटिंग मशीन। या कटिंग मशीनमध्ये पालेभाज्या कटिंग करण्यासाठी हा बेल्ट दिलेला असतो। या बेल्टवरून तुमच्या पालेभाज्या कट होणार आहे, आणि त्याचवेळी तुम्ही या साईडने तुमचा कांदा बटाटे कट करू शकता। हां, तुम्हाला जर साल काढून धुवायचं आहे तर हे असतं पिलिंग कम वॉशिंग मशीन। यात ती साल पण निघणार आणि तुमचं मटेरियल पण क्लीन होणार। आता हा एक कटिंग मशीन, हा मोठा कटिंग मशीन आहे। यात तुम्ही एका वेळी कांदा टाकू शकता, ॲटोमॅटिकली तो कांदा टाकून स्लायसेस फॉर्ममध्ये कट होईल। आता जर तुम्हाला ड्राय करायचं आहे पण तुमची क्वांटिटी खूप मोठी आहे, म्हणजे 200 किलो, 500 किलो, 1000 किलो, 2000 किलो, तर हे असतात टनल ड्रायर। तुम्ही बघू शकता या टनल ड्रायरमध्ये काही सेल्फ केलेले असतात। या सेल्फ केलेून तुम्हाला यावर मटेरियल टाकायचं आहे। हा पूर्णपणे सूर्याच्या उष्णतेवर चालणार आहे। जेवढं सूर्याची उष्णता चांगली तेवढे याचे ड्राईंगचे रिझल्ट चांगले येतील। आता तुम्ही तसंच बघू शकता इथे पण तुमचे बरेच प्रॉडक्ट ड्राय केलेले आहेत, ज्यात तुमचा लसूण पण आहे, भेंडी आहे, कारले वगैरे आहेत, किंवा ऑरेंज पील्स आहेत, गुलाब वगैरेच्या पाकं आहेत। तुम्ही बघू शकता पपई वगैरे, ऑरेंज, केळी, हा पण एक मोठा उद्योग जो आहे या टाईपने करू शकता। आता तुम्ही बघू शकता एक वेगळ्या टाईपचा एक ॲडव्हान्स ड्रायर आहे, एक ॲडव्हान्स ड्रायर आहे। यामध्ये हा जो आहे हा दिवसा तुमचा सूर्यप्रकाशावर चालणार आहे, म्हणजे दिवसाचं काम सूर्यप्रकाशावर होईल, आणि रात्री चालण्यासाठी यात इलेक्ट्रिक सिस्टम दिलं आहे, त्यामुळे आम्ही याला हायब्रिड ड्रायर्स म्हणतो। याचं मॉडेलचं नाव आहे थार। बघा या टाईपच्या पूर्णपणे मशीन्स आपण सप्लाय करतो। तुम्ही बघू शकता वॉशिंग मशीन, वॉशिंग नंतर तुम्हाला गरज पडेल तुमच्या सुरुवात होते वॉशिंग मशीनपासून वॉश करण्यासाठी, त्यानंतर पिलिंग मशीन आहे साल काढण्यासाठी, कटिंग मशीन आहे तुमचे स्लायसेस करण्यासाठी, त्यानंतर ड्रायर मशीन, ग्राइंडिंग मशीन आणि पॅकेजिंग मशीन। हे कंप्लीट प्रॉडक्ट जे आहे याचा कंप्लीट प्लान सेटअप आम्ही तुम्हाला सेट करून देतो। त्यासाठी तुम्हाला अधिक मार्गदर्शन पाहिजे, त्याचं ट्रेनिंग पाहिजे, तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। आमच्या कंपनीचं नाव इको डिहायड्रेटर्स पुणे। आमचा संपर्क क्रमांक 8805338811। ही अतिशय महत्त्वपूर्ण तांत्रिक माहिती तुमच्यासमोर पोहोचवते ॲग्रोमाइंड, त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत। धन्यवाद, थँक्यू। शेतकरी बांधवांनी भरपूर प्रमाणात इथं हजेरी लावले, तर शेतकरी बांधवांची तुम्ही गर्दी बघू शकताय।
कंपनीचा सौर ऊर्जेचा स्टॉल तुम्ही बघू शकताय. हे बघू शकताय तुम्ही यांचा स्टॉल आहे. हे त्यांची नवीन टेक्नॉलॉजीचे मिशनरी. तुम्ही महिंद्रा कंपनीने पण त्यांच्या इथं न्यू व्हेकल्स लावलेले आहेत. सगळ्यांचा आवडता ब्रँड तो म्हणजे टाटाने यांच्या तिथं व्हेकल्स वगैरे लावलेले. न्यू बोलेरो पिकअप वगैरे हा ट्रॅक्टर आपला. तर आता आपण जाऊया ग्राउंड बीमध्ये. आता आपण बघूया ग्राउंड बीमध्ये यांनी काय काय ठेवलेलं आहे. हे तो तुम्ही माती कशी टिकवायची असते त्याचा डिटेल्स येत आहेत ह्या मॅडम. तर हे तुम्ही बघू शकताय. हे तुम्ही बघू शकताय या मॅडम. हे वेगवेगळे पुस्तकं त्यांचे तुम्ही बघू शकता इकडं. त्याला शॉर्टिंग म्हणावं द्यायची. हा कृषी प्रदर्शनचा मॅप. इथून तुम्हाला समजेल किती सेक्टरमध्ये कुठलं सेक्टर कसे आहेत काय आहेत ते सगळे. हे बघा शॉप्शन कंपनीचे वेगवेगळ्या मशिनरी आहेत इथे. इंधनाचा खर्च, शेतकऱ्यांची मजुरी, ट्रॅक्टरची मजुरी द्यावी लागते. त्याच्यापेक्षा 100 पटीने जलद आणि वेळ बिन खाता आपलं जे सीडर आहे ते आपण लॉन्च शिवाला डेबलर नवीन प्रकारचा डेबलर आहे. जास्त विक्री जाणारे आपले गब्रूचे सीडर आहेत सर. पूर्ण पॅन इंडिया मध्ये सगळ्यात जास्त विक्री आपल्या गब्रू कंपनीच्या सीडरची होते. हे गब्रू कंपनीचा डीलर आहे. हे तुम्ही गब्रू कंपनीचा डेबलर बघू शकता. डायरेक्ट तुम्हाला मोबाईल थ्रू तुम्हाला कंट्रोल करता येणारी मोटर. ते तुम्ही बघू शकता. तुम्ही ही मोटर कुठेही बसून म्हणजे तुम्ही क्षेत्रात तुमच्या असो किंवा शेतामध्ये नसो तुम्ही फक्त एका मोबाईलवर तुम्ही सगळं कंट्रोल करू शकताय. हे तुम्ही बघू शकताय. हे बघू शकता तुम्ही. शेततळ्याचं कापड ठेवलेलं आहे इथं त्यांनी. हे त्यांचं तुम्ही बघू शकता जलमित्राचं पॉम्पलेट. हे बघू शकता तुम्ही सद्गुरू पॅकेजिंग इंडस्ट्रीचा हा स्प्रे ठेवले त्यांनी. हे त्यांचं पॉम्पलेट वगैरे हे त्यांचे स्प्रे तुम्ही बघू शकता. हे तुम्ही बघू शकता यांचं हे वेगवेगळं त्यांनी ठेवलेलं आहे तिथं. बघू शकता इथं. तुम्ही जलरक्षा कंपनीचं वेगवेगळ्या PVC पाईप्स वगैरे ठेवलेले आहेत. हे तुम्ही बघा शक्तिमान कंपनीचा नवीन हार्वेस्टर. याचे डिटेल्स यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटकडून घेऊ. मी संदीप पायगन शक्तिमान कंपनीचं सेल्सचं काम बघतोय. आता तुम्ही जे बघताय हे मशीन आहे आपलं शक्तिमान 3737 तेजस अल्ट्रा नावाचं. या मशीनला वोल्वो कंपनीचं 173 HP इंजिन येतं जे की 4 पिस्टन इंजिन आहे. आणि
हे मशीन स्पेशली तुमचं जे यूज केलं जातं आहे शुगर केन हार्वेस्टिंगसाठी यूज केलं जातं. याच्यामध्ये तुमचं तासाला डिझेल कन्झप्शन जर बघितलं तर 16 ते 18 लिटर डिझेल कन्झप्शन होतं तासाला. त्यानंतर तासाला याचं जर टनेज हार्वेस्टिंग जर बघितलं तर हे तासामध्ये तुमचं 15 टनेज ते 25 टनेजपर्यंत हार्वेस्टिंग करतं, जे की तुमच्या प्लॉटवर डिपेंड आहे, तुमच्या इल्डवर डिपेंड आहे आणि तुमच्या ऑपरेटरवर डिपेंड आहे. याच्यामध्ये भरपूर पॅरामीटर आहेत हार्वेस्टिंगच्या. त्याच्यानंतर या मशीन आता हे मार्केटमधलं आपलं तेजस अल्ट्रा नावाचं जे मशीन आहे ते हे मार्केटमधलं सगळ्यात प्रीमियम मॉडेल आहे. याच्यामध्ये अशा काही गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत जे की मार्केटमध्ये किंवा कॉम्पिटिशनमध्ये कोणतीही कंपनी देत नाही. आपण या मशीनमध्ये ॲटोमॅटिक ग्रीसिंग सिस्टम दिलेलं आहे, जे की मशीनमध्ये 62 ग्रीसिंग पॉईंट येतं. 2.5 किलोचा ग्रीस बॉक्स कॅबिनमध्ये दिलेला आहे. ते भरून टाकल्याच्यानंतर तुमचे सर्व ठिकाणी ॲटोमॅटिक ग्रीस पास होतं. फक्त त्याच्यामध्ये असे थोडे काही पॉईंट येतात जे तुम्हाला मॅन्युअली चेक करावं लागतील, जे कंटिन्यू ऊसाच्या कॉन्टॅक्टमध्ये मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. बाकी याच्यामध्ये नवीन चेंजेसमध्ये जर बघितलं तुम्ही कॅबिनचं लुक आपण आता नव्यानं चेंज केलेलं आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्टर हुड जे आहे त्याची थिकनेस आपण वाढवलेली आहे. मागच्या वर्षीपर्यंत 5 mm थिकनेसमध्ये यायचं, आता ते 7 mmच्या थिकनेसमध्ये देतो आहे आपण. एक्स्ट्रॅक्टर फॅन जो आहे तो आपण 4 ब्लेडचा देतो आहे, जो की मागच्या वर्षीपर्यंत 3 ब्लेडमध्ये येत होता. एक्स्ट्रॅक्टर फॅनचं जे आपण RPM ठेवलं आहे ते 900 ते 1500 RPMवर 5 स्टेप व्हेरिएबल स्पीड आपण त्याच्यामध्ये देतो आहे नव्याने. कंपनीचं हार्वेस्टर आहे, 3785 मॉडेलचं हे मशीन आहे. तर ह्या मशीनमध्ये जर आपण बघितलं तर ह्याचा 7 फूट कटर बार आहे याचा. तर याच्यामध्ये आपण सोयाबीन, भात, त्याच्यानंतर गहू, तूर अशा आपण याच्यामध्ये हार्वेस्टिंग करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की हे मशीन आपलं ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे. आपलं आपण बाहेरच्या घेऊन इथे असेंबल करत नाही, आपण स्वतः याचं हे करतो, असेंबली करतो. तर बाकीचे जे मशीन आहेत तुम्ही मार्केटमध्ये जर गेला तर तुम्हाला बाकीच्या मशीन बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये चायनीज मशीन भरपूर आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्या आणि त्यांच्यामध्ये किमतीमध्ये पण तफावत दिसून येतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की हे मशीन आहे, तर हे मशीनला आपण ब्रँडेड गोष्टींचा याच्यामध्ये आपण वापर केलेला आहे. जसं की आपण याला ब्रिस्टॉनचे ट्रॅक वापरलेले आहेत, यानमारचं इंजिन वापरलेलं आहे 85 HPचं. याच्यामध्ये या तुम्हाला मी दाखवतो हे मशीन कसं कसं वर्क करतं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त याच्यामध्ये जर जास्तमध्ये आपण बघितलं तर इथून जे आतमध्ये जर घेतलं तर इथं आपण जास्तीत जास्त घर्षण होतं. तर इथं आपण SS पूर्णपणे पत्रा लावलेला आहे की ज्याच्यामध्ये घर्षण कमी होतं आणि त्याचं जर त्याच्या कुजण्याचं किंवा याची क्षमता आहे ती कमी होती. त्याच्यानंतर हे आपण नवीन फीचर याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. ह्याला आपण डस्ट फॅन म्हणतो. जे हार्वेस्टिंग करताना ज्याच्या डस्ट उडते ती ऑपरेटरपर्यंत जाऊ नये, त्याच्यामुळे हा डस्ट फॅन तिथपर्यंत जाऊन देत नाही. हा याच्यामध्ये याचा बेनिफिट होतो. दुसरी गोष्ट तुम्ही जर माझ्या मशीनला बघितलं तर सगळीकडून जर याला बघितलं तर आपण मेटलचा याला जास्तीत जास्त वापर केलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, मशीनची जी लाईफ आहे ते 6 ते 7 वर्ष आमच्या मशीनला काय होत नाही. जर दुसरी अदर मशीनमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये फायबरचा यूज जास्त असतो. त्याच्यामुळे काय होतं, एकदा जर का फायबर हे झालं, तुटलं किंवा काय झालं तर त्याला वेल्डिंग होत नाही. तरी हे आपले ट्रॅक आहेत. तर ह्या ट्रॅकला आपण ब्रिस्टॉन कंपनीचे हे ट्रॅक वापरलेले आहेत, ब्रिस्टॉनचे. तर ह्याला आम्ही कंपनीकडून 1200 तास किंवा 1 वर्ष अशी याला आम्ही वॉरंटी देतो. आमच्या या मशीनचं पॅडी मास्टर 3785 ह्या नावाने मशीन आमचं लॉन्च केलेलं आहे आम्ही शक्तिमानने. तर याच्यानंतर आपण येऊयात हे जे आपले डिझेल टँक आहे. डिझेल टँक आमची 120 लिटरची डिझेल टँक आहे. याच्यामध्ये 120 लिटरची डिझेल टँक वापरलेले आहे. याच्यानंतर आपण पाहूया, याच्यामध्ये आपण ॲटो टेन्शनर दिलेला आहे. हा जो पोर्शन आहे ह्याच्यामुळे काय होतं, जो हा ट्रॅक आहे हा ट्रॅक तुमचा बाहेर पडत नाही. बाकीच्या मशीनमध्ये हा नसल्यामुळं काय कधी कधी काय होतं, ट्रॅक्स सुटायचे चान्सेस जास्त असतात. तर याच्यानंतर आपण बघूयात ह्याची ऑपरेटिंग सिस्टीम. जा तुम्हीच बघा, तुम्ही सांगतो. ह्या मशीनला आपण पूर्णपणे सिंगल लिव्हरवरती हे मशीन चालते. तर याच्यामध्ये आपण तुम्हाला इथं बघू शकता डॅशबोर्ड आहे. याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला दिसतंय फ्यूलचं इंडिकेटर दिसतंय. त्याच्यानंतर RPMचं दिसतंय. त्याच्यानंतर हे किती तास काम केलं ह्याचे पूर्ण मीटर्स आहेत. त्याच्यानंतर हा फॅनसाठी जो मागं जो फॅन दिलेला आहे त्या फॅनचे फंक्शन दिलेले आहेत. तर हे टोटली मशीन आपलं एकमेव हे मशीन आपलं असं आहे की जे भारतामध्ये आपण इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे. झालं.
पाणी व्यवस्थामध्ये वेगवेगळ्या मिशनरी वगैरे आहेत. तर हे शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे पंप्स आहेत, तुम्ही बघू शकताय. तर इकडे पण सगळे पंप्स वगैरे ठेवलेले आहेत. हे बघा तुम्ही पंप्स वगैरे इथे ठेवलेले आहेत. हे KSB कंपनीचे पंप्स आहेत. हे बघा तुम्ही कोठारी, आपल्या सगळ्यात जास्त ब्रँड आणि इंडियात सगळ्यात जास्त ज्यांचं खप होतं ते कोठारी कंपनी. कोठारी कंपनीने या टायमिंगला आपला स्टॉल मांडलेला आहे इथे. बघू शकताय. हे जैन कंपनीचा स्टॉल इरिगेशन सिस्टीमचा तुम्ही हा बघू शकताय. आपली एकमेव ब्रँड कंपनी म्हणजे जैन. जी 1942ची कंपनी, तर त्यांनी सुद्धा आपला इथं स्टॉल लावलेला आहे. तुम्ही हा स्टॉल बघू शकताय. हा जैन कंपनीचा स्टॉल. आपण यांच्या प्रोडक्टबद्दल यांच्या ॲडव्हर्टाईजवर कडून माहिती घेऊया. वेरियस पाईप्स आणि फिटिंग्स आहेत. ड्रिप सिस्टीम आहे. हे ऑनलाईन इमिटर्स आहेत. इनलाईन ड्रिपर्स आहेत. इनलाईनमध्ये जैन टर्बो स्लिम, जैन टर्बो एक्सेल, जैन टर्बो सुपर, पीसी जर अनड्युलेटिंग लाईन असेल तर आपण पीसी प्रेशर कॉम्पेन्सेटिंग देतो आहे. ऑनलाईन इमिटर्स, ऑनलाईन ड्रिप सिस्टीम बसवली तर ऑनलाईन इमिटर्स आहेत. जैन टर्बो की प्लस, टर्बो पीसी, जैन क्लिप टिप, जैन जेलॉक, जैन इमिटर. त्यानंतर हे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे आपले रेनकोट किंवा मिनी स्प्रिंकलर्स म्हणतो, स्प्रिंकलरचे टाईप आहेत. त्याच्यामध्ये ॲक्युरनचे वेगवेगळे 5022 SD, PC, SDU, जैन ओव्हरहेड स्प्रिंकलर्स आहेत. त्याच्यामध्ये जैन मेटल इम्पॅक्ट स्प्रिंकलर येतो आणि जैन प्लॅस्टिक इम्पॅक्ट स्प्रिंकलर येतो. JI1, JI2, JI3, JI4 हे वेगवेगळे टाईप्स आहेत. जैन रेनकोट स्प्रिंकलर असेंब्लीमध्ये त्याचे जे काही रायझर स्टँड असेल किंवा वायर असेल, QRC, PVC रायझर पाईप असेल, हे सगळं येतं. हे QRC पाईप आपण जैन इम्पॅक्ट स्प्रिंकलरसाठी वापरतो. त्याच्यावर क्विक रिलीज आणि क्विक कनेक्ट असतं. नंतर ही फिल्टरिंग सिस्टीम आहे. फिल्टर्समध्ये आपले प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी फिल्टर्स येतात. प्रायमरीमध्ये मेजर जे फिल्टर्स आहेत ते जैन घुमर, जैन सँड सेपरेटर आणि हायड्रोसायक्लॉन हे 3 येतात. आणि सेकंडरीमध्ये जैन मीडिया फिल्टर आणि फिल्टर मास्टर येतं. हे दोन्ही पण आपण जैन मीडिया फिल्टर आणि फिल्टर मास्टर फुल्ली ऑटोमेटेड पद्धतीने बॅकवॉश करू शकतो. टर्शरी फिल्टरमध्ये जैन स्क्रीन फिल्टर, जैन डिस्क फिल्टर येतं. सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर पण आहे, तो इथं आपण ठेवलेला आहे. सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टरमध्ये आपण पूर्ण जे काही डिस्क आहे ती खोलण्याची गरज नाही पडत. वर जो नॉब दिला आहे तो आपण रोटेट केला की जे मध्ये सेंट्रलला जे काही घाण अडकून बसेल ती ड्रेन होऊन जाते. म्हणजे त्या आणि प्रेशर डिफरन्स स्विच देखील सेपरेट नसतो आहे. तर एक नॉब दिलेला असतो आहे. ज्यावेळी 0.7 बारपेक्षा प्रेशर डिफरन्स इनलेट आउटलेटमध्ये जास्त होईल त्यावेळी आपल्याला ड्रेनिंगची गरज लागेल आणि त्यावेळी तो नॉब वर येईल आणि त्या थ्रू आपण ओळखू शकतो की ड्रेनिंगची गरज आहे. हे फिल्ट्रेशन सिस्टीम आहे. हे स्मार्ट फिल्टर्स आहेत. त्याच्यामध्ये VEO व्हर्टिकल इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्मार्ट फिल्टर आहे. हा HHO हॉरिझॉन्टली हायड्रॉलिकली ऑपरेटेड स्मार्ट फिल्टर आहे. आणि हे जे आहे ते फर्टिलायझेशन टँक आहेत. आपण जर मॅन्युअली खत देत असू वेंचुरीच्या साह्यानं तर हे खताचे टँक आपण त्याला कनेक्ट करतोय. ही जैन वेंचुरी आहे. या वेंचुरीचा स्ट्रेनर आपण या खताच्या टँकमध्ये सोडून त्यातून सक्शन होऊन आपण वेंचुरी थ्रू खतं मॅन्युअली देऊ शकतो. आता हे मॅन्युअली खतं देण्याची पद्धत झाली. आता ही जी सिस्टीम आहे ही फुल्ली ऑटोमेटेड सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये जे काय आपण फर्टिगेशन करतो ते फुल्ली ऑटोमेटेड पद्धतीनं कंट्रोलच्या साह्यानं देतो आहे. हा स्पिरिट प्रो कंट्रोलर आहे. तो जैन इरिगेअर कंट्रोलर आहे. त्यानंतर वॉल्स, पंप,
या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोलरमध्ये इनपुट देऊन सेम ॲप आपल्या मोबाईलमध्ये येते. मोबाईलमध्ये पण आपण सगळे सिक्वेन्स कधी कुठला वॉल किती वेळासाठी चालू करायचं हे दिलं तर घरी बसून आपण शेतामध्ये न जाता फर्टिगेशन, वॉल चालू करणे, पंप चालू करणे, या सगळ्या गोष्टी म्हणजे इनिशियल पंप स्टार्टपासून ते फील्डमध्ये पाणी देण्यापर्यंतची सगळी प्रोसेस आपण ऑटोमेशन पद्धतीनं करू शकतो. शेतात जायची गरज नाही. हे इकडं आपले जे आहेत ते वेगवेगळे पाईप्स आणि पाईप्स फिटिंग्स आहेत. हे PVC पाईप आहे, HDPE पाईप आहे, हा PVC टी आहे, हा MTA म्हणतो आपण. असे वेगवेगळे फिटिंग्स आहेत. हे वेगवेगळे PE पाईपिंग सिस्टीम आहे. ह्याच्यामध्ये हा HDPE पाईप आहे, हा PVC पाईप आहे, हा कॉर्युगेटेड पाईप आहे. त्यानंतर केबल डक्ट्स आहेत, UDS पाईप आहे, सेवरेज पाईप आहे, कॉर्युगेटेड पाईप आहे आणि अशा वेगवेगळ्या साईजचे पाईप आणि त्याचे फिटिंग्स आहेत. हे बॉल वॉल्स आहेत, PVC, HDPE अशा प्रकारे आपले सगळे प्रोडक्ट्स आहेत. ते आपले टिश्यू कल्चरचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आपण तिथं दाखवलेले आहेत. जे बनाना रोपं वगैरे सगळी तिथं आहेत. हे आपल्या ह्याची सगळ्याची रेंज आहे. मी प्रणव सांबारे, जैनमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. हे तुम्ही बघू शकता इथं हा अजंटा कंपनीचा स्टॉल. अजंटा कंपनीने त्यांचे वेगवेगळे जे काही मोटर्स आहेत, पाणीच्या मोटर्स ते लावलेले आहेत. हे ओसवाल कंपनीचा स्टॉल. कास्टा कंपनीचा स्टॉल. हा बघा फॅल्कन कंपनीचा हा स्टॉल आहे. इथे तुम्ही बघू शकताय. हे वर्सल कंपनीच्या ॲटोमॅटिक सगळ्या सिस्टीम्स. तुम्ही इकडे बघू शकताय. ॲटो फार्मा कंपनीचा हा स्टॉल तुम्ही बघू शकताय. हा बा उन्नती कंपनीचा स्टॉल आहे. ॲटो फार्म कंपनीचा स्टॉल. हे तुम्ही बघू शकताय. मास्को कंपनीचा स्टॉल. वेल ड्रिप कंपनीचा हा स्टॉल. इकडे तुम्ही बघू शकताय. हा फ्लोपस
प्लस कंपनीचा हा स्टॉल आहे. हे इथं वेगवेगळे उपकरणं आणि साधनं ठेवलेले आहेत. तर हे तुम्ही बघू शकताय स्टार्टिंगलाच हे मिशन. तर इथं फॅल्कन कंपनीचं आहे. फॅल्कन कंपनीचा वेगवेगळे अवजारे वगैरे ठेवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय हा. BSC पॉवर कंपनीचा हा स्टॉल. तर यांनी आपल्याला कटर वगैरे ठेवलेले आहेत, जे काय झाडं वगैरे कट करायला उपयोग येतात त्याचा हा कटर आहे. तर हे तुम्ही बघू शकताय वेगवेगळे ट्रॅक्टर, त्यांचे पॉवर टिलर ट्रॅक्टर आहे तिथे. आपला फॅल्कन कंपनीचा स्टॉल. तर तुम्ही शेतकऱ्यांची, आपली शेतकरी बांधवांची गर्दी बघू शकताय. तुम्ही बघू शकता फॅल्कन कंपनी. ते वेगवेगळे त्यांचे स्प्रेयर वगैरे, कटर वगैरे आहे तिथे. हे तुम्ही इथे बघू शकता ही मिशन्स वगैरे. हे होंडा फॉर ऑल टू इम्प्रूव्ह ऑल, होंडा कंपनीचा हा स्टॉल आहे. तर होंडाच्या फक्त बाईकच नाहीत तर वेगवेगळ्या मशिनरी पण आहेत. त्याच होंडा कंपनीने ते आपल्या किसान कृषी प्रदर्शनमध्ये स्टॉल लावून दाखवलेला आहे. तुम्ही हे बघू शकताय त्यांचे वेगवेगळे मशिनरीज. तर हे निर्मल कंपनीचा हा स्टॉल आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय पेंट करायची वगैरे मिशन इथं लावलेले आहे त्यांनी. तर हे तुम्ही मिशन बघू शकताय. ही आहे आपली पेंट करायची मिशन वगैरे. बघू शकता तुम्ही किसान शक्ती कंपनीचा हा स्टॉल आहे. इथं पण त्यांनी त्यांचे वेगवेगळे मशिनरी वगैरे ठेवलेले आहेत. तर हे गोपाल कंपनीचा स्टॉल. हे तुम्ही बघू शकता वेगवेगळे स्प्रेयर, जे काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे स्प्रेयर आहेत ते पण त्यांनी ठेवलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता किसान शक्ती, इंडियाज नंबर 1 चाप कटर ब्रँड, जो एक खरंच ब्रँड आहे. तर त्याची पण मिशनरी ठेवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय तिकडून. चल हे मधनं हे तुम्ही बघू शकता यांच्या वेगवेगळ्या मशिनरीज वगैरे. तर हे किसान शक्ती या कंपनीने त्यांच्या वेगवेगळे मशिनरीज वगैरे ठेवलेले आहेत तिथं. शकताय तुम्ही किसान शक्तीची की खरंच एक नंबरची ब्रँड कंपनी आहे. त्यांनी आपले वेगवेगळे इथं कटर वगैरे जे काही आपले अत्याधुनिक मशिनरी वगैरे आहेत ते इथे त्यांनी ठेवलेले आहेत. ते तुम्ही 1 बाय 1 बघू शकता. चालू केलं. अच्छा, हा चारा कटर आहे त्यांचा. कालच लॉन्च झालाय. हा लेटेस्ट, म्हणजे हा कटर कुठेच भेटणार आहे तुम्हाला, फक्त हा किसान शक्तीचाच हा कटर आहे. तर तोही तुम्ही बघू शकताय. हे तुम्ही बघू शकता यांच्या वेगवेगळे मशिनरीज वगैरे आहेत. तर हे त्यांचे ट्रॅक्टर वगैरे आहेत.
तर तेही तुम्ही बघू शकताय. तुम्ही बघू शकताय हे ॲग्री इनर कंपनीचा हा स्टॉल आहे. हा तुम्ही स्टॉल बघू शकताय. हे त्यांचे ॲडव्हर्टायझर आहेत. हे तुम्ही त्यांचे वेगवेगळे मशिनरीज वगैरे बघू शकताय तुम्ही. तर ही त्यांची कंपनी, हे त्यांचे वेगवेगळे मशिनरीज वगैरे जे काही नवीन आहेत ते अपलोड केलेले आहेत त्यांनी, म्हणजे इथं लावलेले आहेत त्यांनी. हे चायनीजवाले बघू शकताय तुम्ही. हे सर आस्पे कंपनीचा स्टॉल तुम्ही बघू शकताय. हे नेपच्यून कंपनीचा हा स्टॉल. तुम्ही नेपच्यून कंपनी तुम्ही बघू शकताय. हा स्प्रेयर तुम्ही बघू शकता यांचा. हा तुम्ही स्प्रेयर बघू शकताय. हा इथे एकदम ॲडव्हान्स कंपनीचा हा स्प्रेयर लावलेला आहे यांनी. तर हे तुम्ही बघू शकताय. हे तुम्ही पेंड कन्वर्ट होते त्याचे मिशन वगैरे हे बघू. ही एक नवीनच मिशन आहे, ही तुम्ही बघू शकताय. हा बघू शकताय तुम्ही मिनी ट्रॅक्टर हा आलेला आहे इथं. हा तुम्ही इथं स्प्रेयर बघू शकताय. सलाम किसान या कंपनीचा हा स्प्रेयर आहे, तुम्ही बघू शकताय. ते लागलं घासायला ना. हे बघा राजअमर कंपनीचा वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्ही बघा. इथे यंत्रा या कंपनीने पण इथे आपले स्टॉल वगैरे लावलेले आहेत. तर त्यांचा इथं स्प्रेयर आलेला आहे. रिसर्च करणार काय सांगायचं. याच्यानंतरचा पार्ट आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. हे तुम्ही बघू शकताय ग्रीनलँड कंपनीचा हा स्टॉल आहे. तर इथे सर हे वगैरे आहे त्यांचे. तर हा रोटावेटर वगैरे यांनी ठेवलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय वारपे कंपनीचा हा स्टॉल. तर हे मास्को कंपनीचा आहे. हे तुम्ही बघू शकताय हार्वेस्टर आहे तिथं. इथे लावले हा तुम्ही नवीनच हार्वेस्टर आहे आपण बघू शकताय. हे त्यांचे हार्वेस्टर्स
हे तुम्ही बघू शकताय. हा मरुयामा कंपनीचा हा स्टॉल आहे. तर त्यांनी त्यांचा ट्रॅक्टर लॉन्च केलेला आहे. हे तुम्ही बघू शकता. हा न्यू हार्वेस्टर. इकडे SBJ कंपनीचा हा स्टॉल आहे. हे तुम्ही बघू शकताय. ॲग्रीटेक इंटरनॅशनल राजकोटची कंपनी आहे ही. हे त्यांचे मशिनरीज इकडे तुम्ही बघू शकताय. हा ट्रॅक्टर लावलेला आहे. इकडे मशिनरीज आहेत. हे तुम्ही बघू शकताय. हा पॉवर ड्रिलर ट्रॅक्टर आहे इथे. इकडे श्रीजी कंपनीचं हे वेगवेगळे मशिनरीज. सिल्वर नावाची कंपनी आहे. त्याचा हा हार्वेस्टर. त्यांनी हार्वेस्टर इथं आहे. आणि हे त्यांचे रोटावेटर वगैरे जे काही आपल्या शेतीसाठी उपयुक्त न्यू मशिनरीज आहेत ज्याने आपली शेती ॲडव्हान्स बनू शकते हे त्यांनी लॉन्च केले. MRF कंपनीचे टायर्स. इथे टायर्स आहेत त्यांचे. हार्वेस्टर बघू शकताय. आहे जे नवीन नवीन बीज वगैरे जे काय आहेत आपल्या शेतीमध्ये आलेले त्याचा इथं स्टॉल आहे. तर चला बघूया आपण इथं नवीन नवीन बीज भंडार वगैरे. हे एंट्री गेट. वेगवेगळं बी आणि वेगवेगळ्या कंपनीने इथं नवीन व्हरायटीजचे बी वगैरे इथं लॉन्च केलेले. चायनावाले तुम्ही बघू शकताय. हे चायनीज मॅम. इथे पण त्यांनी लावलेलं आहे. हे आउट ऑफ कंट्रीतली कंपनी तुम्ही बघू शकता. चायनीज लोक आहेत तिथे. पांढराच होणार हे तुम्ही बघू शकताय. इथं चायनीज वगैरे लोक आहेत तिथे. हे चायनीज मॅडम. हे आउट ऑफ कंट्रीतला स्टॉल आहे हा. लिनी चांगलॉंग काय यांचं नाव पण आपल्याला येत नाही. ते तुम्ही नाव तुम्हीच बघून घ्या आता. हे तुम्ही बघू शकता. इथे पण चायनीज मॅडम आहे. तायजो काय यांचं नाव असतात ते पण आपल्याला जमत नाही. हे त्यांचे स्टॉल. तुम्ही बघू शकताय ह्यांच्या प्रोडक्टचे डिटेल्स वगैरे हे तुम्ही बघू शकताय.
Hello everyone, we are from China. We exhibited 20 years. We are manufacture power machine, portable manual sprayer, fertilizer, and other parts. We look forward to visit to our factory. We look forward to cooperate with you. Thank you very much.